यासाठी माझ्याकडे कोयताच नव्हता. नमस्कार, मी प्रज्ञा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सकाळी टिफिन बनवायचा होता. त्यासाठी सर्वात आधी मी कणिक मळून घेतली आणि कणिक मुरण्यासाठी ठेवले आणि एकीकडे सिमला मिरचीची भाजी फोडणी घातली आणि भाजी करून घेतली. त्यानंतर इकडे चपात्या देखील बनवून घेतल्या आणि सर्व झाल्यानंतर यांचा टिफिन भरून दिले. एकदा का यांचा टिफिन झाला की मी घरातली सर्व कामे करण्यासाठी मोकळी होते. आणि हो, ही घरातले कामे सुद्धा काही सुटलेली नसतात. त्यामुळे मी भांडी घासून घेतली आणि मला थोडं एडिटिंगचं काम असल्यामुळे मला कपडे धुण्यासाठी खूप लेट झाला होता. पटकन अशी कपडे धुवून घेतली आणि वरती सुकत घालायला गेले तर बाप रे, काय हे ऊन, इतकं पाय भाजत होते ना. शेवटी कसेबसे कपडे वाळत घातले आणि खाली आले. खाली आल्यानंतर थोडा विकनेसपणा जाणवत होता. त्यामुळे आधी नारळ पाणी पिऊन घेतले. आपण याला पैसे दिलेत तर टाकायचे कसे असे विचार करून मला यातील मलई काढायची होती. पण काय करणार, माझ्याकडे कोयता नव्हता ना. पण अथक प्रयत्नानंतर मी याची मलई शेवटी काढून खाल्लीच. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.